नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील किंवा लॅपटॉपमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE पुणे आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर ही जी पहिली लिंक आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं होमपेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी इयत्ता 7वीची जी लिंक दिसेल या लिंकवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचं जे होमपेज आहे ते ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला शाळा लॉग इन ची एक टॅब दिसते आहे. या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल. यामध्ये आपल्या शाळेचा UDIS नंबर आणि जो शिष्यवृत्ती परीक्षेचा जो आपला पासवर्ड फोनवरती आला होता किंवा आपण जर क्रिएट केला असेल तर तो पासवर्ड या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचे. जर आपला पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक करून आपण नवीन पासवर्ड सुद्धा तयार करू शकतो. तर आता या ठिकाणी UDIS कोड आणि पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करतो. लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे लॉग इन केवळ इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आहे अशा प्रकारचा एक मेसेज येईल. आपल्याला त्याच वर्गांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे, त्यामुळे कंटिन्यू यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर असं लॉग इन पेज ओपन होईल. यामध्ये आपल्या शाळेचं नाव आणि UDIS नंबर दिसेल. त्यानंतर थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन आहेत, इयत्ता 4थी ऑल ॲडमिट कार्ड्स आणि इयत्ता 7वी ऑल ॲडमिट कार्ड्स. आपल्याला 4थीचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे असेल तर 4थीवरती क्लिक करा, 7वीची डाउनलोड करायची असेल तर 7वीवरती क्लिक करा. त्याप्रमाणे खाली लिस्ट येईल. दोन्हीची प्रोसेस सेम आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं स्टुडंट आहे, स्टुडंट नेम, इयत्ता, जेंडर आणि कास्ट ही सगळी माहिती दिसेल. थोडीशी इकडे सरकवल्यानंतर स्क्रीन आपल्याला ॲडमिट कार्डची टॅब दिसून येईल. यामध्ये आपल्याला फ्यूचं बटन दिसतंय. जेवढे विद्यार्थी असतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर आपल्याला फ्यूचं बटन दिसेल. त्या फ्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. फ्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड ओपन होईल. यामध्ये आपल्या शाळेचं नाव, परीक्षा सेंटर, विद्यार्थ्याचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर, त्याच्या आईचं नाव, याबरोबर इतर जी सर्व माहिती आहे ती सर्व माहिती आपल्याला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर महत्त्वाची ते एक्झाम डेट आहे, संडे 26 एप्रिल 2026ला परीक्षा आहे. त्यानंतर जे टायमिंग आहे 11 ते 12:30 पहिला पेपर आणि 2 ते 3:30 दुसरा पेपर. ही सगळी माहिती इथं आपल्याला प्रश्नांची संख्या, टोटल मार्क्स ही संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची साईन आहे, हेडमास्टर साईन आहे. त्याच्या खाली थोडंसं गेल्यानंतर आपल्याला परीक्षार्थ्यांसाठी ज्या सूचना आहेत त्या सूचना आहेत आणि शाळा व पालकांसाठीच्या सुद्धा सूचना आहेत. त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रिंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याला डायरेक्ट प्रिंट जरी काढायची नसेल, डाउनलोड करून घ्यावं यात असेल तरी सुद्धा आपल्याला प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा जो पेज ओपन होईल. यामध्ये जर आपला डायरेक्ट प्रिंटर असेल तर डायरेक्ट प्रिंट सोडू शकता. मी आता सेव्ह ॲज PDF करतोय. सेव्ह ॲज इथं सिलेक्ट करू शकतो आपण, सेव्ह ॲज PDF आणि PDF म्हणून आपण सेव्ह करण्यासाठी सेव्ह या टॅबवरती क्लिक करा. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणाचं ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावर त्याचं नाव देऊया आणि त्यानंतर सेव्ह या टॅबवरती क्लिक करूया. सदरचं ॲडमिट कार्ड आपलं डाउनलोड झालेलं दिसेल आणि आपल्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह झालेलं सुद्धा दिसेल. अशा प्रकारे आपण इयत्ता 4थी आणि 7वीचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो. धन्यवाद.